श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्रावण सुरू झालेला आहे आणि आता येते नागपंचमी. पण तुम्हाला माहीत आहे का, नागपंचमी या दिवशी केलेली पूजा फक्त नागदेवतेसाठी नसून निसर्ग, कुटुंब आणि भगवान शिवाशी जोडलेली एक सुंदर परंपरा आहे. या दिवशी एक चूक करू नका आणि हे काही सोपे उपाय नक्कीच करा, कारण नागपंचमीच्या पूजेची खरी भावना काय आहे हे शेवटी समजल्यावर तुम्हालाही हा सण जरा वेगळाच वाटेल. आणि तुमच्या घरात नागपंचमीला कोणती पद्धत पाळली जाते हे शेवटी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. नागपंचमी कधी आहे? नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वामी सेवा या आपल्या चॅनलवर. 2026 मध्ये नागचतुर्थी 16 ऑगस्टला आणि नागपंचमी 17 ऑगस्ट सोमवारला आहे. पंचमी तिथीनुसार हा सण श्रावण शुक्ल पंचमीला साजरा केला जातो. महाराष्ट्रात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागांना निसर्गाचा आणि शेतीचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते. साप पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरासारख्या प्राण्यांवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे नागपूजेमागे धार्मिक श्रद्धेबरोबरच निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना देखील आहे. नागपंचमीला उपवास का करतात? नागपंचमीच्या दिवशी अनेक महिला आणि भक्त उपवास करतात. काही जण पूर्ण उपवास करतात तर काही जण फळाहार किंवा आपल्या क्षमतेनुसार सात्विक आहार घेतात. विशेषतः काही भागात भावाच्या दीर्घायुष्याची आणि कुटुंबाच्या संरक्षणाची प्रार्थना करत नागपंचमीची परंपरा पाळली जाते. म्हणून उपवास करताना स्वतःच्या आरोग्याचा विचार करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तब्येतीची जर अडचण तुम्हाला असेल तर उपवास करण्याची सक्ती अजिबात करू नका. नागदेवतेची पूजा कशी करायची? आता सर्वात महत्त्वाचा भाग. नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. घरातील देवघर किंवा पूजा करण्याची जागा स्वच्छ करा. त्यानंतर पाटावर नागदेवतेचा फोटो, प्रतिमा किंवा हळद कुंकुवाने काढलेली नागाची आकृती तुम्ही ठेवू शकतात. काही परंपरांमध्ये 9 नागांची आकृती काढून त्यांची पूजा करण्याची पद्धतही आहे. यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुले, दुर्वा आणि आपल्या परंपरेनुसार नैवेद्य अर्पण करा. नागदेवतेसमोर दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. दूध, लाया आणि नैवेद्य. नागपंचमीच्या पूजेमध्ये काही कुटुंबात दूध, लाया, हरभरे, खीर किंवा पुरणाची दिंड यांसारखा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. मात्र प्रत्येक भागाची पद्धत ही थोडी वेगळी असू शकते. म्हणूनच दुसऱ्यांच्या घरची पद्धत पाहून आपली पद्धत चुकीची आहे का असे समजू नका. श्रद्धा आणि परंपरा जपणे हेच महत्त्वाचे. उपाय क्रमांक 1. महादेवांची सेवा. नागपंचमी आणि भगवान शिव यांचा संबंध आपल्या धार्मिक परंपरेत खूप सुंदर आहे. म्हणून या दिवशी जवळच्या शिवमंदिरात जा. शिवलिंगावर स्वच्छ जल अर्पण करा आणि शांतपणे म्हणा, ओम नमः शिवाय. शक्य असल्यास बिल्वपत्र अर्पण करा. त्यानंतर नागदेवतेचे स्मरण करून कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करा. उपाय क्रमांक 2. घरात एक दिवा नक्की लावा. संध्याकाळी देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दिव्यासमोर हात जोडून म्हणा, नागदेवता आणि महादेवाची कृपा आमच्या कुटुंबावर सदैव राहू दे. घरात सुख, शांती आणि समृद्धी राहू दे. हा उपाय कोणत्याही मोठ्या खर्चाचा नाही, पण अशा छोट्या सेवेमुळे मनाला भक्तीची आणि सकारात्मकतेची भावना मिळते. उपाय क्रमांक 3. निसर्गाचा आदर करा. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणणे, माती उकरणे किंवा सापांच्या अधिवासाला त्रास देणारी कामे टाळण्याची परंपरा महाराष्ट्रात आजही आढळते. यामागे साप आणि इतर जीवांना संरक्षण देण्याची भावना आहे. म्हणून या दिवशी एखाद्या सापाला पकडून पूजा करण्यापेक्षा नागाला त्रास होणार नाही याची काळजी घेणे हे देखील नागदेवतेची सेवा आहे. उपाय क्रमांक 4. नागाची प्रतिमा पूजून प्रार्थना. जर तुम्हाला नागदेवतेची विशेष पूजा करायची असेल तर घरात नागाची प्रतिमा किंवा फोटो ठेवा. त्यावर फुले, दुर्वा आणि अक्षता अर्पण करा. नंतर साधा मंत्र म्हणा, ओम नागदेवताभ्यो नमः आणि आपल्या मनातील इच्छा सांगण्यापेक्षा आधी अशी प्रार्थना करा, माझ्या कुटुंबाला समृद्धी द्या, भयापासून संरक्षण द्या आणि सर्व जीवांबद्दल प्रेम व आदर ठेवण्याची शक्ती द्या. उपाय क्रमांक 5. महामृत्युंजय मंत्र. नागपंचमीच्या दिवशी महादेवांचे स्मरण करत महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याची भक्तिपर परंपरा आहे. तुम्हाला मंत्र व्यवस्थित माहीत असेल तर श्रद्धेने जप करा आणि नसेल तर साधा ओम नमः शिवाय हा मंत्र जप करा. कारण मंत्र मोठा असण्यापेक्षा मन शांत आणि खरी श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे. उपाय क्रमांक 6. अन्नदान. नागपंचमीच्या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या. तुमच्या क्षमतेनुसार धान्य, डाळ किंवा आवश्यक वस्तूंचे दान तुम्ही करू शकतात. यामध्ये मोठा खर्च करण्याची गरज नाही. एखाद्याच्या उपयोगी पडेल अशी छोटी मदत सुद्धा दानच आहे आणि ती करताना मनात नागदेवतेचे आणि महादेवाचे स्मरण करा. उपाय क्रमांक 7. भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये नागपंचमीला बहीण आपल्या भावासाठी उपवास किंवा पूजा करतात.
या परंपरेमागे भावाचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि संरक्षण यासाठी शुभेच्छा देण्याची भावना आहे. म्हणून तुमच्या घरात ही परंपरा असेल तर ती तुम्ही श्रद्धेने पाळा. परंपरेचा खरा अर्थ म्हणजे नात्यांमध्ये प्रेम वाढवणे. नागपंचमीला काय टाळावे? आता हा भाग खूप महत्त्वाचा आहे. जिवंत सापाला पकडून त्याला त्रास देऊ नका. सापाला जबरदस्तीने दूध पाजणे टाळा. नागाच्या वारुळात हात घालू नका. साप दिसला तर त्याला मारण्याऐवजी सुरक्षित अंतर ठेवा आणि प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे, नागपंचमीच्या नावाखाली अंधश्रद्धेमुळे स्वतःचा किंवा एखाद्या प्राण्याचा जीव धोक्यात घालू नका. नागपंचमीचा खरा संदेश काय? मित्रांनो, नागपंचमीकडे फक्त सापाची पूजा करण्याचा दिवस म्हणून पाहू नका, तर हा दिवस आपल्याला एक मोठी गोष्ट शिकवतो. आपण ज्या निसर्गावर जगतो त्यातील प्रत्येक जीवाचे महत्त्व आहे. शेतीचे रक्षण करणारा साप असो, भगवान शिवाच्या गळ्यातील नाग असो किंवा आपल्या आजी आजोबांकडून चालत आलेली एखादी घरची परंपरा असो, या सर्वांमध्ये निसर्ग, श्रद्धा आणि संस्कृती यांचा संबंध सुंदर दिसतो. महाराष्ट्र पर्यटन विभागही नागपंचमीला निसर्गाशी सुसंवाद आणि सर्व सजीवांप्रती आदर व्यक्त करणारा सण म्हणून वर्णन करतो. आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, तुमच्या घरात नागपंचमीला नेमकी कोणती परंपरा आहे? नागाची आकृती काढता, नागदेवतेची मूर्ती ठेवता की उपवास करता की फक्त महादेवाची पूजा करता? तुमची परंपरा कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्ही यंदा नागपंचमीची पूजा श्रद्धेने करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा, नागदेवतेचा आशीर्वाद सदैव राहू दे. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबातील नागपंचमीची पूजा करणाऱ्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. हर हर महादेव. नागदेवतेला नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय भोलेनाथ.